In this lecture, we are going to talk about various chromosomal disorders. Under this heading, in this lecture we will cover autosomal abnormalities which are caused due to mutation in body chromosomes, right? So we will first understand why chromosomal disorders occur, right? Chromosomal disorders होण्यामागचं कारण काय? The first reason is excess of chromosome, or there is an absence of chromosome, or abnormal arrangement of chromosome, These are three reasons why chromosomal disorders arise, right? Well, आता ह्या absence असणे किंवा excess होणे किंवा त्यांचं अरेंजमेंट हे प्रॉपर नसणे हे का होणार? As you know, during cell divisionच्या वेळी normally one process is there and that is segregation of chromosome. आता हे जेव्हा segregate होतात आणि in case जर segregate झाले नाही, during if they are unable to segregate during cell division, त्या केस मध्ये there would be deletion or addition of chromosome. त्याच्यामध्ये काय होणार? एक तर क्रोमोझोम डिलीट होईल किंवा ऍडिशन त्याचं होईल. तर ह्या डिलीशन किंवा ऍडिशन ऑफ क्रोमोझोम इथे लिहू आपण ऑफ क्रोमोझोम इज टर्म्ड ॲज एन्युप्लॉइडी. हे बघितलंय आपण एन्युप्लॉइडी कशाला म्हणतो आपण? whether there will be increase in the number of chromosome or there will be decrease in number of chromosome. That condition appears due to deletion or addition of chromosome and that is termed as aneuploidy, right? आता aneuploidy झाली. फॉर एक्झाम्पल आता नॉर्मली आपल्या बॉडीमध्ये किती क्रोमोझोम असतात? 46 क्रोमोझोम्स, आउट ऑफ विच म्हणजे याचे 23 पेयर्स म्हणू आपण. त्या 23 पेयर्स पैकी 22 पेयर्स आर कॉल्ड एज ऑटोझोम्स म्हणजे बॉडी क्रोमोझोम, राइट? यालाच तुम्ही बॉडी क्रोमोझोम म्हणू शकता. अँड वन पेयर इज युअर सेक्स क्रोमोझोम पेयर. ही सेक्स क्रोमोझोमची पेयर झाली, राइट? आता 46 क्रोमोझोम इन टोटल आपल्याकडे आहे. जर त्याच्यामध्ये ऍड होतोय तर दिस नंबर विल गो अप टू 47 आणि जर त्याच्यामधून एखादा डिलीट होतोय तर 46 च्या ऐवजी आता नंबर किती होणार क्रोमोझोमचा? 45. दॅट मीन्स देयर विल बी सम ॲबनॉर्मॅलिटी इन बॉडी, राइट? तर याला म्हणतो आपण जर एक ऍड झालाय 46 च्या जागी 47 झाले, इफ this number from 46 changes to 47 then it will be termed as trisomy of chromosome, right? Normally chromosomes are present in pairs, right? पण पेअरच्या ऐवजी आता इथे एक ऍडिशनल कॉपी इथे ऍड झाली आहे, दॅट्स व्हाय इट इज टर्म्ड एज ट्रायझोमी. आणि या केस मध्ये म्हणजे कंडिशन इथे काय राहणार? 22 लिहू आपण. 22 प्लस 44 प्लस फॉर एक्झाम्पल XXY ही कंडिशन असणार. कारण हे XX कन्सिडर करू, हे फिमेल क्रोमोझोम आहे, त्याच्यामध्ये एक ऍड झालाय किंवा त्याला चला XXX करून घेऊ आपण. म्हणजे 46 क्रोमोझोमच्या जागी आता किती झाले? 47 झाले. अँड दिस कंडिशन इज टर्म्ड एज ट्रायझोमी. आणि या केसमध्ये काय झालं? 44 ऑटोझोम प्लस फक्त एकच क्रोमोझोम आता एक डिलीट झालाय म्हणजे एकच प्रेझेंट आहे. अँड दिस कंडिशन विल बी कॉल्ड एज मोनोझोमी. याचे एक्झाम्पल आपण या ॲबनॉर्मॅलिटी क्रोमोझोमल डिसऑर्डर्स मध्ये बघणार आहोतच. तरी सुद्धा ट्रायझोमीचं एक्झाम्पल कुठलं घेऊ आपण? डाऊन सिंड्रोम, राईट? अँड युअर मोनोझोमी याचं एक्झाम्पल काय घेणार? टर्नर्स सिंड्रोम. दीज आर नेम्स ऑफ सायंटिस्ट हु हॅव ऑब्झर्व दोज डिसऑर्डर्स इन व्हेरियस पेशंट्स, राईट? सो आता काय होईल? समटाइम्स इट मे हॅपन की पहिली प्रोसेस तर सेल डिव्हिजनची झाली आहे. काय झाली आहे? कॅरिओकायनेसिस झालंय, बट इट इज नॉट फॉलोड. परंतु सेल डिव्हिजन मध्ये अगोदरची प्रोसेस काय होणार? कॅरिओकायनेसिस. त्याच्यानंतर काय होईल? सायटोकायनेसिस. पण इथे कॅरिओकायनेसिस झालंय विच इज नॉट फॉलोड बाय सायटोकायनेसिस. आता सायटोकायनेसिस याच्यामध्ये झालं नाही. जर सायटोकायनेसिस होणार नाही तर देयर वुड बी इन्क्रीज इन नंबर ऑफ क्रोमोझोम. ऑब्वियस आहे. सायटोकायनेसिस मध्ये काय होणार? सायटोकायनेसिस मध्ये 2 सेल्स तयार होतील, 2 सेपरेट सेल्स तयार होतील आणि कॅरिओकायनेसिस मध्ये 2 न्यूक्लियस तयार झालेत. आता या कॅरिओकायनेसिसच्या प्रोसेस मध्ये क्रोमोझोमल मटेरियल तर डबल झालेलं आहेच की त्याला परत 2 सेल मध्ये डिव्हाइड व्हायचं होतं इक्वली. पण या केस मध्ये काय झालंय की कॅरिओकायनेसिस झालाय पण सायटोकायनेसिस झालं नाही. In that case, there would be
increase in number of chromosome and that condition will be called as polyploidy. ही कंडिशन सुद्धा याच्यामध्ये दिसू शकेल. म्हणजे 46 क्रोमोझोम्सच्या ऐवजी नंबर ऑफ क्रोमोझोम विल इनक्रीज, राइट. सो दिस इज अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ दिस क्रोमोझोमल डिसऑर्डर्स. आता आपण बघू की वेगवेगळे डिसऑर्डर्स याच्यामध्ये कुठले आहेत, राइट. आता आपण बघू फर्स्ट ऑटोझोमल ॲबनॉर्मॅलिटी. ऑटोझोमल ॲबनॉर्मॅलिटी. आता हे ऑटोझोमल म्हणजे बॉडी क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज आर देयर, राइट. ऑटोझोमल ॲबनॉर्मॅलिटी का होणार? इट विल हॅपन ड्यू टू म्युटेशन इन बॉडी क्रोमोझोम्स, राइट. बॉडी क्रोमोझोम्स मध्ये काय होईल? म्युटेशन होईल and that's why this autosomal abnormality will occur. आणि त्याच्यामधलं पहिलं एक्झाम्पल आता आपण स्टार्ट करू and that is your Down syndrome. What is syndrome? Syndrome is a group of disorder which is also termed as Mongolism. याच डिसऑर्डरला दुसरं नाव काय देणार आपण? Mongolism, or it is trisomy of 21st chromosome, or it is also termed as G trisomy. आता याला G trisomy नाव देण्याचं कारण काय? Because as we know these autosomes, there are 44 means 22 pairs of autosomes. आता ह्या ऑटोझोम्सच्या पेअर आहेत and in a karyotype आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूच. कॅरियोटाइप म्हणजेच काय? इट इज द अरेंजमेंट ऑफ डिफरंट क्रोमोझोम्स आणि ऑटोझोम्स अकॉर्डिंग टू देअर साइज. क्रोमोझोम्स त्यांच्या साईज नुसार अरेंज करणे, त्याचे साईज, पोझिशन ऑफ सेंट्रोमियर, त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे सेकंडरी कन्स्ट्रिक्शन्स, ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून आपण जी क्रोमोझोम्सची अरेंजमेंट करतो दॅट अरेंजमेंट इज टर्म्ड एज कॅरियोटाइप. तर या कॅरियोटाइप मध्ये दिस 22 पेअर्स ऑफ ऑटोझोम्स आर अरेंज्ड इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर साइज and they are divided into groups, various groups A, B, C, D, E, F and G. These various groups are there. हे वेगवेगळ्या ग्रुप मध्ये आपण त्याला अरेंज करतोय. त्याच्यापैकी हा 21 आणि 22 नंबरचा क्रोमोझोम that comes under group G. या ग्रुप G मध्ये क्रोमोझोम नंबर 21 आणि 22 याच्यामध्ये येणार. जसं की D मध्ये फॉर एक्झाम्पल डी मध्ये आपण जो स्टडी करणार आहोत पटाव सिंड्रोम, तर त्याच्या क्रोमोझोम रिलेटेड टू दिस इज 30 नंबर ऑफ क्रोमोझोम विच इज इन्क्लुडेड इन डी ग्रुप. ई ग्रुप मध्ये जर म्हणाल तर एडवर्ड सिंड्रोमचा क्रोमोझोम असेल दॅट इज 18 नंबर ऑफ क्रोमोझोम. दॅट्स वाय these names are given according to I mean as to which group it belongs to. कोणत्या ग्रुप मध्ये त्यांचा ते समाविष्ट केलेले आहे, राइट. तर हे 21 आणि 22 कोणत्या ग्रुप मध्ये? जी. दॅट्स वाय इट इज ऑल्सो टर्म्ड एज जी ट्रायझोमी. वेल नाउ ज्या सायंटिस्टनी याला ऑब्झर्व केलंय त्याचं नाव याला दिलंय आपण, त्या सायंटिस्टचं नाव काय? लँगडन डॉन. ओके. आता हे डाऊन सिंड्रोम होण्यामागचं कारण काय? राइट, की देयर इज अ ट्रायझोमी ऑफ 21st क्रोमोझोम. याचा अर्थ हा झाला की देयर इज अ ऍडिशनल कॉपी ऑफ 21st क्रोमोझोम. पेअर मध्ये प्रेझेंट असलेले 21st क्रोमोझोम पण त्याच्यामध्ये आता एक ऍड झालाय, म्हणजे त्यांचा जिनोटाइप आता चेंज झालाय. जिनोटाइप नॉर्मली काय होता? 44 प्लस फॉर एक्झाम्पल XX होता, त्याच्यामध्ये ऍडिशनल X हा ऍड झालाय, म्हणजेच आता टोटल क्रोमोझोम किती झाले? 47. आणि या केस मध्ये किती होते? 46. एक क्रोमोझोम याच्यामध्ये ऍड झालाय, दॅट्स व्हाय इट इज टर्म्ड एज ट्रायझोमी ऑफ 21st क्रोमोझोम, राइट. आता हे जे आपण बोललो की अॅन्युप्लॉइडी मध्ये हे कन्सिडर करू आपण याला ऍडिशन और डिलिशन, याच्यामध्ये ऍडिशन झाली. तर हे डाऊन सिंड्रोम ही कंडिशन काय येते? राइट, काय ना? बिकॉज देयर इज अ meiotic chromosomal behavior is abnormal. Abnormal behavior of meiotic chromosome. मिओसिस, सेल डिव्हिजनचा मिओसिस तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये क्रोमोझोम्स एकमेकांजवळ अरेंज होतील, नंतर सिग्रिगेट होतील. तर तेव्हा जर यांनी ॲबनॉर्मल बिहेवियर शो केलं तर दिस डाऊन सिंड्रोम कंडिशन मे अराइज, राइट. तर ही कंडिशन काय येते? राइट, याच्यामध्ये आता आपण सांगितलं की एक क्रोमोझोम याच्यामध्ये ऍड होतोय,
तर हा कुणापासून येणार, मदर पासून येणार की फादर पासून येणार. तर इट मे कम फ्रॉम मदर और फादर. इट मे बी मॅटर्नल और पॅटर्नल, वडिलांकडून येईल किंवा आईकडून येईल, राईट. पण मोस्टली इट कम्स फ्रॉम मदर, जास्तीत जास्त मदर कडून येणार. अँड दॅट्स मदर्स, कन्सिविंग मदर्स म्हणजे प्रेग्नंट वुमन. सपोज ही मदर, हिचं एज इट इज मोर दॅन 35 इयर्स, हे इतकं असेल. ही जी प्रेग्नंट वुमन आहे तिचं वय किती झालंय, मोर दॅन 35 इयर्स. त्या केसमध्ये चान्सेस ऑफ डाऊन सिंड्रोम इफ देअर विल बी इन्क्रीज्ड, राईट. हे इन्क्रीज होणार. का होणार, कारण मियोटिक क्रोमोझोम बिहेवियर विल चेंज. There will be non-disjunction of chromosome or unpairing of chromosomes. Why is it so? We will try to understand this. Why above 35 years of age, this pregnant women will give rise to this infants with Down syndrome. त्याचं कारण आपण बघू. तुम्हाला माहिती आहे की एग फॉर्मेशन ही प्रोसेस केव्हा स्टार्ट झाली आहे, ड्युरिंग एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. एग फॉर्मेशन स्टार्ट्स इन एम्ब्रायो, राईट. एम्ब्रायो मध्ये स्टार्ट झालंय आणि ही एक फॉर्मेशन कंप्लीट केव्हा होणार, आफ्टर फर्टिलायझेशन. इथे लिहू आपण अँड कंप्लीट्स आफ्टर फर्टिलायझेशन. जेव्हा एग हे फर्टिलाइज होईल, राईट, आफ्टर इन्सेमिनेशन, तर फर्टिलाइज झाल्यानंतर एग बनण्याची प्रोसेस कंप्लीट झाली, म्हणजे oogenesis इज completed. अदरवाइज this development of egg formation it remain arrested. बघितलं आपण हे सर्व arrested at which phase, prophase phase, prophase 1 of meiosis. परत रिपीट करू. आपण सांगितलंय की above 35 years of age with pregnant woman chances of giving birth to this infants with Down syndrome increases. Why is it so? Because एक डेव्हलपमेंट ही एम्ब्रॉय मध्ये स्टार्ट झाली आहे, नंतर प्रोफेज 1 ला ती अरेस्ट झाली आहे, विच इज गोइंग टू बी कम्प्लिटेड आफ्टर फर्टिलायझेशन. तर याच्यामध्ये एक लॉंग गॅप आलाय, राईट. एक एजचा भरपूर सारा गॅप आलाय. तर यावेळी काय होणार की चान्सेस ऑफ अनपेअरिंग ऑफ क्रोमोझोम इन्क्रीजेस. अनपेअरिंग ऑफ क्रोमोझोम इन्क्रीजेस. आणि जसा जसा हा गॅप वाढत जाणार, आता फॉर एक्झाम्पल कन्सिडर करू की 18 वर्षाच्या असताना एखाद्या मुलीचं लग्न झालंय, राईट, और शी बिकम्स प्रेग्नंट, राईट. दॅट टाइम पिरियड किती झालाय, 0 to 18 इयर्स, म्हणजे 18 वर्षांचा या प्रोफेज 1 अरेस्ट असण्याचा पिरियड झाला, राईट. पण तोच गॅप जर 35 वर्षाच्या पुढे गेलाय तर प्रोफेज 1 चा ड्युरेशन सुद्धा लांबलाय. तर या एक्सटेंडेड पिरियड मध्ये काय होणार की अनपेअरिंग ऑफ क्रोमोझोम विल टेक प्लेस अँड देयर विल बी non-disjunction of chromosome, and that would lead to condition that is your Down's syndrome, right. So there are more chances that these mothers will be responsible for causing Down syndrome. आता डाऊन सिंड्रोम आपण बोललोय तर दोन वेळी याची होण्याची शक्यता असेल. विच आर दिस 2 ways. पहिला वे आपण बघितला आहे, इट इज ड्यू टू नॉन डिसजंक्शन ऑफ क्रोमोझोम्स ड्युरिंग मियोसिस, राईट. First reason of Down syndrome, why it can occur. First reason is non-disjunction. Non-disjunctional trisomy आपण ज्याला बोललो. आणि कशामुळे झालंय, ड्यू टू इन्क्रीज्ड एज अबव 35 इयर्स. म्हणजे मॅटर्नल एज काय झालंय, इट इज ग्रेटर दॅन 35 इयर्स. सेकंड रिझन, अनबॅलन्स्ड ट्रान्सलोकेशन. आता जे ट्रान्सलोकेशन प्रोसेस होणार वेगवेगळ्या क्रोमोझोम्स मध्ये, देयर विल बी इम्बॅलन्स, ती प्रोसेस बॅलन्स राहणार नाही. आता ट्रान्सलोकेशन नॉर्मली कुठल्या कुठल्या क्रोमोझोम मध्ये होणार, तर दिस ट्रान्सलोकेशन वुड अकर इन क्रोमोझोम नंबर 13, 14, 15, 22 अँड 21. या क्रोमोझोम्स मध्ये नॉर्मली देयर आर चान्सेस ऑफ ट्रान्सलोकेशन. आणि त्यातल्या त्यात नंबर 14 क्रोमोझोम अँड 21 क्रोमोझोम याच्यामध्ये ट्रान्सलोकेशन होण्याची शक्यता जास्त असते, राईट. आणि यांच्यामध्ये जर ट्रान्सलोकेशन झालं म्हणजे त्यांचे लोकेशन चेंज झाले तर त्या केसमध्ये वी विल टर्म इट ॲज पार्शियल ट्रायझोमी ऑफ 21st क्रोमोझोम.
त्याला पार्शियल ट्रायझोमी म्हणू आपण, राईट. मग कुठले दोन कारण आहेत की डाऊन सिंड्रोम होईल? फर्स्ट रिझन इज नॉन डिसजंक्शनल ट्रायझोमी, ज्या अगोदरच आपण एक्सप्लेन केलंय. आणि सेकंड थिंग अनबॅलन्स ट्रान्सलोकेशन प्रोसेस. आणि ट्रान्सलोकेशन प्रोसेस कुठल्या क्रोमोझोम मध्ये होणार? तर 13, 14, 15, 22 आणि 21 या क्रोमोझोम्स मध्ये हे ट्रान्सलोकेशन होईल, राईट. नाउ याचे आता कॅरेक्टरिस्टिक ऑफ सिम्पटम्स बघू आपण. डाऊन सिंड्रोमचे सिम्पटम्स काय? आता हा जो पेशंट याच्यामध्ये तयार होणार किंवा जो इन्फंट जन्म घेणार त्याच्यामध्ये कुठले कुठले सिम्पटम्स तुम्हाला दिसतील? यांचा फेस कसा असणार? राउंड फेस, राईट, and which will be flat. Then nose will be round and ill developed ear. Ears कसे राहणार? त्याची डेव्हलपमेंट प्रॉपरली होणार नाही. नंतर there will be cleft palate. cleft palate त्यांच्यामध्ये असणार which is arched cleft palate ज्याला आपण म्हणू. नेक्स्ट इज the poor physical and mental growth. फिजिकल आणि मेंटल ग्रोथ ही पुअर असणार, वेल. आणि यांचा आयक्यू जो असेल, इंटेलिजन्स कोशंट, इट विल बी लेस दॅन 40, कारण मेंटल डेव्हलपमेंट त्यांच्यामध्ये होत नाही. देन देर विल बी कॅरेक्टरिस्टिक पॅटर्न ऑफ फिंगरप्रिंट. कॅरेक्टरिस्टिक पॅटर्न ऑफ फिंगरप्रिंट्स त्यालाच आपण म्हणतो सिमियन क्रीज, सिमियन लाईफ, राईट. मग फिंगरप्रिंटचा पॅटर्न सुद्धा त्यांचा चेंज होऊन जाणार. इयर्स पोरी डेव्हलप राहतील. नंतर त्यांची टंग, इट विल बी फरोड अँड प्रोट्रुडिंग, म्हणजे अशी बाहेर डोकावणारी प्रोट्रुडिंग टंग, म्हणजे जीभ बाहेर आल्यासारखी यांच्यामध्ये दिसणार, राईट. स्ट्रेचर, शॉर्ट स्ट्रेचर विल बी देअर, म्हणजे त्यांचा बांधा हा खूप छोटा असणार, वेल. त्यांचे डिजिट्स म्हणजेच आपण त्याला म्हणू स्टबी फिंगर्स हे जाड होणार, राईट. तर हे सिम्पटम्स कोणामध्ये दिसतील? डाऊन सिंड्रोम असणाऱ्या पेशंट मध्ये दिसतील. आता 50% पेक्षा जास्त जर एखादं बाळ असेल आणि त्याला डाऊन सिंड्रोम झालाय तर ही वुड डाय बिफोर 1 year ऑफ हिज एज. म्हणजेच मोर दॅन 50% ऑफ चिल्ड्रन डाईज before 1 year of age, 1 year of their age, and there is no specific treatment for Down syndrome. So these are the informations about Down syndrome. So next syndrome we are going to see is your Edwards syndrome.